हो, आजपासून भोंगा मुक्त महाराष्ट्र अभियान तथा पाठपुरावा मी चालू केला आहे। भोंगा मुक्त मुंबई झालं। मुंबई पोलिसांनी 15 बेकायदेशीर भोंगे मशिदीवरून खाली उतरायला लावले। आता महाराष्ट्रात पण ठिकठिकाणी मशिदी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दिवसात रोज 5 वेळा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयाचा भंग करतात। मी SP साहेबांना विनंती केली आहे की मुंबई कमिशनरनी जशी मोहीम राबवली तशी आपण बुलढाणा जिल्ह्यात राबवावी। जिल्हाधिकारी कडे आम्ही जे बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर अपात्र लोकांनी मोठ्या प्रमाणात 2024 मध्ये खोटे कागदपत्र दाखल करून जे जन्म प्रमाणपत्र मिळवलं, बुलढाणा जिल्ह्यात नायब तहसीलदारनी 300हून अधिक असं बेकायदेशीर आदेश दिले आहेत जे रद्द करण्याचे मंत्रालयाने निर्देश दिल्यानंतर आजपर्यंत एकही या 1300 लोकांचा प्रमाणपत्र परत घेण्यात आलेलं नाही। त्याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी सरकारी हॉस्पिटलमधून 1 वर्षहून अधिक वयाच्या लोकांचं नाव, म्हणजे 1 वर्ष असेल 41 वर्ष, बेकायदेशीरित्या, उदाहरण मलकापूरमध्ये 1426 असं बेकायदेशीर नोंदी घेण्यात आल्या आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं ती फार गंभीर बाब आहे। त्यांनी मान्य केलं आहे की आजपासून ते डे टू डे हे सगळे नावं रद्द करण्याचं काम हातात घेणार। साहेब, असं मुश्रीफांना क्लीन चिट देण्यात आली तर राज्य सरकारने दिली ना। वैभव नाईक म्हणतात या वैभव नाईक असं म्हणतात की किरीट सोमय्या यांना या बातमीची खबर आहे का? आता देवेंद्र फडणवीस आणि सरकारने न्यायालय, आम्ही आमचं काम केलं, न्यायालयाने काय करावं या संबंधात किरीट सोमय्या काय करू शकत नाही। MFC ने देखील खूप जन्म प्रमाणपत्र दिलेले आहे, टाइमा उभे करून अशा प्रकारची नावं म्हणजे नोंदवल्या गेलेली आहे, त्याच्याबद्दल काय मुद्दा असा आहे की आज SP असो की जिल्हाधिकारी, त्यानंतर रजिस्ट्रार, सगळ्यांची तिथून चर्चा करून दिली। 1 आठवड्यानंतर मी आता पाठपुरावा घेणार की जिल्हाधिकाऱ्यांनी काय कारवाई केली, या सगळ्यांची चौकशी आणि कारवाई होणार।